सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी 11 फेब्रुवारी हे भरपूर घटकांचं भरपूर जिल्ह्यांचं फिजिकल सुरू होण्याचे दिनांक आहे. आणि मग खूप साऱ्या मुलांचे प्रश्न होते की सर हॉल तिकीट कधी होणार, कधी येणार, कशा पद्धतीने येतील, फिजिकल त्याच दिवशी चालू होईल का, उर्वरित घटक कधी चालू होतील, उर्वरित जिल्ह्यांचे कधी चालू होतील, त्याच पद्धतीनं पुढच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचे अपडेट प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवा. सो एवढ्या सगळ्यांना मेसेजमधून रिप्लाय देण्यापेक्षा एक 10 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच करतोय जो अतिशय महत्त्वाचा असणार आहे. जाताना डॉक्युमेंट कोणकोणती घेऊन जायचे हा एक प्रश्न होता मुलांचं. सो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवट पण बघायला विसरू नका. त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे. आज जो व्हिडिओ मी सांगणार आहे त्या व्हिडिओमधला एवढे महत्त्वाचा विषय आहे सगळा की जर आज तुम्ही स्किप केला तर लक्षात ठेवा तुमच्या नियुक्तीसुद्धा रद्द होऊ शकतात किंवा तुम्हाला नियुक्तीपासून वंचित ठेवलं जाऊ शकते. सो विचार करा, अतिशय महत्त्वाचा विषय असणार. कारण की पाठीमागच्या 4 भरतीला वारंवार ह्या गोष्टी मी सांगतो. त्यावेळी काही मुलांनी इग्नोर केल्यात आणि मग सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा डिस्क्वालिफाय सुद्धा केलेली प्रकरण बघितलेले लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. सो पहिली गोष्ट आपण बघूयात की हॉल तिकीट कधी येणार. आता हॉल तिकीट हे 11 तारखेपासून जरी फिजिकल चालू होणार असेल तर 4 किंवा 5 तारखेपर्यंत तुमचे हॉल तिकीट येऊन जातील. ज्या मुलींचं जो घटक आहे 11 तारखेला फिक्स 100%, अशा ज्या मुलांचं हॉल तिकीट आहे ते उद्या किंवा परवापर्यंत यायला सुरुवात होते, लक्षात ठेवायचं. सो हॉल तिकीटच्या बाबतीत लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायला किंवा पोर्टल सुरू होईल त्यावेळी तुम्हाला लक्षात ठेवायचं माहितीवरून डाउनलोड केल्यानंतर तुमची जी PDF आहे ती PDF तुमच्या जवळच्या सर्कलमध्ये 4-5 जणांकडे ठेवा. दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची की जी हॉल तिकीटची प्रिंट आहे ती तुम्ही कमीत कमी 7-8 प्रिंटा मारा. आत्ता 7-8 रुपये जाऊ देत किंवा 10 रुपये जाऊ देत, पण नंतर एकच हॉल तिकीट मारतात. फिजिकल झालं की ते असंच कुठं जाते ते कळत नाही. आणि ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं त्यावेळी तुमचं हॉल तिकीट खूप महत्त्वाचं लागतंय आणि त्यावेळी तुमची पोर्टल बंद झालेलं असतात आणि मग मुलांचे 1000 मेसेज येतात की सर माझं असं झालं, मला डिस्क्वालिफाय करतील का, टेन्शन आले, असं झालं तसं झालं. सुरुवातीलाच सांगतोय जी अतिशय महत्त्वाची सूचना आहे की इथनं पुढे जे डॉक्युमेंट येतील आता तुमची लेखीचं हॉल तिकीट असेल, फिजिकलचं हॉल तिकीट असेल तर त्याचे एक्स्ट्रा डॉक्युमेंट झेरॉक्स मारून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन कोणत्याही पद्धतीनं प्रॉब्लेम येणार नाही, लक्षात ठेवायचं. सो हॉल तिकीटच्या बाबतीत पहिली सूचना दिली. हॉल तिकीट हे ज्यांचं ग्राउंड 11 तारखेला आहे त्यांचं हे जे आहे हॉल तिकीट ते कमीत कमी 7 दिवस अगोदर येते, 7 ते 6 दिवस अगोदर येते. म्हणजे कमीत कमी 4 आणि 5 तारखेला तुमचं हॉल तिकीट यायला सुरुवात होतील. आणि दुसरी गोष्ट मगाच सांगितलं त्या पद्धतीनं ज्यावेळी पोर्टल सुरू होईल त्यावेळी PDF तर सगळ्यांच्याकडे देऊन टाकाच, प्लस तुमचे झेरॉक्स जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीने काढायला सांगितलेले ते वेगवेगळ्या जे काही रिलेटिव्ह असतील तुमचे त्यांच्याकडे द्या जेणेकरून फायनल DBला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणत्याही पद्धतीनं प्रॉब्लेम येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. आता सुद्धा सांगतोय, ही सूचना दिल्यानंतर अजून खूप सारे मुलं स्किप करतील, पण लक्षात ठेवा शेवटी तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला कदाचित डिस्क्वालिफाय सुद्धा करू शकतात. कारण की तुमच्याकडे कोणत्याही पद्धतीने हॉल तिकीट नाही तर तुम्ही कशाच्या बेसवरती फिजिकल तुम्हीच मारला हे गृहीत करून दाखवू शकताय. सो अशा पद्धतीनं डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटमध्ये कोणत्याही पद्धतीनं हलगर्जीपणा करायचा नाही आहे. सो सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे हॉल तिकीट कधी येतील. दुसरी गोष्ट हॉल तिकीटचं काय करायचं आहे की जेवढ्या काही प्रिंट असतील ते जपून ठेवायच्या जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं त्रास होणार नाही आहे. सो अशा पद्धतीनं तिसरा घटक खूप महत्त्वाचा की सर फिजिकलला जाताना डॉक्युमेंट कोणकोणते घेऊन जायचं आहे. ज्या दिवशी तुमचं फिजिकल असेल त्या दिवशी तुम्हाला काही ठिकाणी बघायला गेलं तर मोठमोठे जिल्हे किंवा जिथं जास्तीत जास्त जागा आहेत अशा ठिकाणी फिजिकल लेट चालू होतात किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत. किंवा समजा जर 9,000 मुलं पर डे 11,000 मुलं जर पर डे घ्यायची म्हटले तर एवढं डॉक्युमेंट चेकिंग होत नाही. पण जिथं छोटे जिल्हे आहेत तिथं सगळे डॉक्युमेंट चेकिंग केले जातात आणि काही ठिकाणी हे संबंधित जिल्ह्याचे जे काही सिनियर असतील त्यांच्यावरती डिपेंडिंग असते की काय करायचं, कारण की वेळेमध्ये तुमचं फिजिकल व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट फिजिकल, लेखी, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल वगैरे हे प्रोसेस जे आहे त्या पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला DBला डॉक्युमेंट ओरिजिनल दाखवावेच लागतात. जर एखादा इथं स्किप झाला एखाद्या जिल्ह्यामध्ये तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ही तुमची फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेच्या आतले सगळे डॉक्युमेंट लागतात तरच तिथं तुम्हाला क्वालिफाय करतात, लक्षात ठेवायचं. सो तुम्हाला फिजिकलला जात असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे घेऊन जावे लागतील, सोबत तरी असावेच लागतील कमीत कमी, कारण की कुठला निर्णय कधी चेंज होईल काय सांगता येत नाही, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे तुमचं जे काही फिजिकल आहे ते फिजिकलच्या वेळी तुम्ही जे फॉर्म भरताना डॉक्युमेंट दिलेला होता किंवा भरलेले होते सगळी इन्फॉर्मेशन फिलअप केलेली होती त्यावेळेचे सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल तुम्हाला घेऊन जावे लागतील, लक्षात ठेवा.
सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे, लक्षात ठेवा. परत सांगतोय की तुम्ही फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट भरलेले होतात आणि ह्यावेळी सगळ्यात मोठी सूचना, ह्यावेळी आधार कार्ड तुमचं कंपल्सरी लागणार आहे. कारण की SSC सारखं किंवा सेंट्रल डिफेन्स सारखं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट सारखं तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आधारवरती रजिस्ट्रेशन झालेलं आहे, लक्षात ठेवा. आधारवरती लिंक येऊन आधारवरती तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. सो यावेळी सगळ्यांना कंपल्सरी आधार कार्ड ओरिजिनल घेऊन जावं लागणार, लक्षात ठेवा. नसेल तर खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो, लक्षात ठेवा. त्यामुळं ज्यांचे आधार कार्ड हरवले असतील नसतील, त्याच्यावरती डेट ऑफ बर्थ चुकीचे असतील, स्पेलिंग मिस्टेक असेल, छोटे छोट्या चुका असतील, तर त्यांनी आत्ताच तुम्ही लक्षात ठेवा तुमच्याकडे अजून सुद्धा ग्राउंड चालू व्हायला 10, 12, 15, 20 दिवस आहेत. काही जणांचे लेट होतील, काही जिल्ह्यांचा अजून सुद्धा कोणत्याही पद्धतीनं डेट अनाऊन्समेंट झालेलं नाहीये. सो अशा पद्धतीनं अशा जिल्ह्यातले जे मुलं आहेत त्यांनी आत्ताच आधार कार्ड काढून घ्या. कारण की परत सांगतोय की हे रजिस्ट्रेशन हे आधार रिलेटेड असून ते तुम्हाला करावेच लागेल, लक्षात ठेवायचं. सोबत तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा अदर रिझर्वेशन असेल किंवा 10वी 12वी असेल किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलला फॉर्म भरला असाल तर तुमचं पदवीचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट वगैरे जे काय असेल ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जावे लागणार, लक्षात ठेवा. समज काय म्हणतोय. सो अतिशय महत्त्वाचा विषय की सर फिजिकलचे हे हॉल तिकीट कधी येतील. दुसरी गोष्ट, हॉल तिकीटचं पोर्टल ओपन झाल्यानंतर PDF जी आहे ती काय करायची. तिसरी गोष्ट, झेरॉक्स जे आहे हॉल तिकीटचं ते कशा पद्धतीनं कुणाकडे ठेवायचं आणि शेवटपर्यंत कसं जपून ठेवायचं हे पण सांगितलं. आणि चौथी गोष्ट, फिजिकलच्या अगोदर तुमचे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण दिलेले आहेत. आता बघायला गेलं तर आज 3 तारीख आहे, राहिले फक्त 6 दिवस पकडा. कारण की 2 दिवस शेवटचे इकडे तिकडे होऊन जातात, जायला यायला वेळ जातो. सो आता 7 दिवस आहेत. तर 6 दिवसाच्या प्लॅनिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे हा विषय खूप महत्त्वाचा, लक्षात ठेवायचं. फिजिकलच्या वर्कआउटच्या बाबतीत असेल, माइंडसेटच्या बाबतीत असेल किंवा बाकी सगळंच असेल. सो ह्या 6 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते प्लॅनिंग करा आणि लवकर हे फिजिकल जे आहे 11 तारखेपासून सुरू होणार हे लवकर तुम्हाला 50 पैकी 40+ स्कोर कसा करता येईल याचा विचार करा, जेणेकरून तो सगळ्याच कास्टसाठी सेफ झोन आहे, लक्षात ठेवायचा स्कोर. सो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता की ह्याच्यामध्ये सर काय करायचं आहे, कसं करायचं आहे, सगळी इन्फॉर्मेशन अप टू डेट अगदी शेवटच्या जॉईनिंगपर्यंत काय लागणार, कशा पद्धतीने लागणार आहे आणि त्याच्यावरती काय करायचं आहे याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. पाठिंब्याच्या वेळी मुलांनी ज्या इग्नोर केलेलं होतं मुलींनी त्यांना शेवटी ठेस लागलेली होती. सो आत्ताच कुणी इग्नोर करू नका. छोट्या गोष्टीत जपून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं त्रास होणार नाही आहे. सो तुम्ही जर महाराष्ट्र पोलीस भरतीची तयार करत असाल 36 जिल्ह्यांसाठी, तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी जवळजवळ 15,323 पासून असलेली PDF बॅच आपण घेऊन आलेलो आहोत. ह्याच्यामध्ये आपण 36 जिल्हा पोलीस भरतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. पूर्ण 36 जिल्हा पोलीस भरती आणि सगळे घटक जसे की पोलीस शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, सगळे घटक सोबत सगळे विषय ज्यामध्ये मराठी ग्रामर, मॅथ्स, रिझनिंग असेल, GK असेल, पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असतील, घटकावरती आधारित प्रश्न असतील किंवा त्याच पद्धतीनं जुन्या सगळ्या प्रश्नपत्रिका असतील किंवा 19, 21, 22, 23 आणि 24, 25च्या पेपरचा कल बघून ह्यावेळी अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा याच्यामध्ये आपण सोडवून दिलेले आहेत. सोबत 1986 पासून ते 2024-25 पर्यंत अतिशय महत्त्वाचं अतिसंभाव्य वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे क्वेश्चन सुद्धा ह्याच्यामध्ये आपण पूर्णपणे कव्हर केलेले आहेत. सो एकही घटक आपण सोडलेला आहे. सगळे विषय तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरणामध्ये सोडवून दिलेले आहेत. सो ही PDF सोबत तुम्हाला 99 रुपयाचं डाएट प्लॅन सुद्धा मोफत भेटणार आहे. फिजिकलच्या बाबतीत सुद्धा ह्याच्यामधून आपण मदत करतोय. 3 पेजचा डाएट प्लॅन तुम्हाला या PDF सोबत मोफत भेटतो, ज्याची किंमत आहे 99 रुपये. सो बघायला गेलं तर पाठीमागच्या पोलीस भरतीला 2022-23च्या 4,500 क्वेश्चन सेटचा ठोकळा होता, त्यावेळी 53 प्रश्न होते आणि यावेळी कमीत कमी 80+ स्कोर तुमचा जायला पाहिजे अशा पद्धतीनं हे सगळं PDF जे आहे प्रॉपर अप टू डेट सगळ्या गोष्टींचा विचार करून तुमच्यापर्यंत पोहोच केलेले आहे. सो ही जर PDF हवी असेल तुम्हाला तर 15,323 पासून संचलित PDF आणि 99 रुपयाचा डाएट प्लॅन PDF एकत्रित 799 रुपयाची PDF तुम्हाला आज मिळते घर बसल्या 399 रुपयाला. फक्त व्हॉट्सअपवरती एकच मेसेज करावा लागेल. या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आत्ताच वेळ न घालवता एकच मेसेज करा, कारण की बघता फिजिकल चालू होईल, बघता फिजिकल संपून जाईल आणि मग बघता पेपरचे दिवस कधी येतील कळणार नाहीत. सो अजूनही वेळ आहे. ज्याला प्रॉपर मार्गदर्शन हवं आहे त्यांनी लवकर ही PDF घ्यायची आहे आणि ही PDF साठी तुम्हाला मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं एकच ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती 15,000 PDF म्हणून असा मेसेज करा किंवा PDF म्हणून जरी मेसेज करा तरी सुद्धा तुम्हाला 2-5 मिनिटांमध्ये घर बसल्या कुठल्याही महाराष्ट्रातून कुठल्याही जिल्ह्यातून तुम्ही असाल तर तुम्हाला घर बसल्या 2 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये ही PDF तुमच्या हातामध्ये असणार, लक्षात ठेवा. या PDFला कोणत्याही पद्धतीनं लाईव्ह नाहीये, डिलीट वगैरे काय होणार नाही. जरी डिलीट झाली तर तुम्हाला परत त्याच वेळी
जर वन टाइम जर तुम्ही पेमेंट केला तर तो स्क्रीनशॉट जपून ठेवा आणि तो फक्त कितीही वेळा पाठवा, तुम्हाला तेवढ्या टाइम तुम्हाला मोफत PDF भेटणार, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली. शेवटचे काही दिवस शिल्लक आहे, शेवटचे 6 दिवसच म्हणतोय मी, कारण की 2 दिवस सोडून द्या, यायला जायला वेळ जातोय भरपूर. अजिबात इथनं हलू नका. माइंडसेट लय महत्त्वाचा आहे शेवटच्या दिवसांमध्ये. ज्याचा माइंडसेट क्लिअर असेल तो जबरदस्त ह्या फिजिकलला मारू शकतो. जरी त्याने सुरुवात गेल्या 1-2 महिन्यामध्ये केली असली तरी सुद्धा तो जिंकू शकतो. समोर काय म्हणतोय. सो सगळ्यांना या नवीन पोलीस भरतीच्या फिजिकलसाठी आपण शुभेच्छा देतोय. पुढचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. गेले किती दिवस झाले त्या कटऑफवरती तर मी काम करतोय. मुंबई पोलीस असेल किंवा इतर पोलीस जे आहेत या कटऑफवरती काम करून की फिजिकलचा कटऑफ कशा पद्धतीने लागणार, आताची वाढती स्पर्धा असेल, त्याच्या संख्या असेल किंवा एकंदरीत प्रत्येक कास्टच्या जागा किती असेल आणि कशा पद्धतीने फिजिकलचा कटऑफ लागणार, याचा सगळा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम करणार आहे. पण आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या फिजिकलसाठी शुभेच्छा देतोय आणि इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.